नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। तर राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम, योग्य प्रतिनिधित्वासाठी मतदानाचा टक्का वाढणं आवश्यक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन। अजित पवारांच्या विमान अपघाताआधीच फ्लाईट अटेंडंटने तांत्रिक बिघाडाची व्यक्त केली होती भीती। आता बघूया सविस्तर बातम्या। नक्षा हा मालमत्तांचा डिजिटल उतारे देण्यासाठी राबवण्यात येणारा पथदर्शी प्रकल्प कन्नड शहरातील नगरपालिका हद्दीत राबवण्यात येत आहे। या प्रकल्पाचे 60 टप्पे असून या 6 टप्प्यांचं काम पूर्ण झालंय। त्यात 10,336 मालमत्तांचे नकाशे तयार असून आता पुढील टप्प्यांच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला। जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉक्टर विजयवीर, नगर परिषद प्रशासन सहाय्यक आयुक्त ऋषिकेश भालेराव, सहाय्यक नगर रचनाकार हरीश गुडे, नगर रचना विभागाचे कौस्तुभ भावे आदी उपस्थित होते। कन्नड शहरात राबवण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाच्या प्रारंभीच्या टप्प्यात सर्व कामे पूर्ण झाली असून त्यात प्रामुख्याने तपासणी, मोजणी आदी कामे होती। त्यानुसार ड्रोनद्वारे शहराचं प्रमाणीकरणही करण्यात आलंय। त्यानुसार मालमत्तांचे डिजिटल नकाशे तयार करण्यात आले आहेत। 10,336 नकाशे असून या नकाशांचे प्रतिमा प्रमाणीकरणाचं काम आता पुढील टप्प्यात सुरू होईल, अशी माहिती डॉक्टर विजयवीर यांनी दिली आहे। ही सर्व कामे वेळेत आणि समन्वयाने करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत। येथील आयकर कार्यालयाच्या टीडीएस विभागाने 2 ठिकाणी कारवाई करून एका रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीकडे तपासणी करून 1,73,00,000 रुपयांच्या थकबाकीची वसुली केली आहे। तसेच एका पॉलिमर निर्मिती क्षेत्रातील कंपनीकडे 50 लाख रुपयांची थकबाकी असल्याचं तपासणीअंती निदर्शनास आलंय, अशी माहिती आयकर अधिकारी राहुल मोरे यांनी दिली आहे। आयकर कार्यालयाच्या छत्रपती संभाजीनगर व नाशिक येथील पथकाने मंगळवारी ही कारवाई केली। 2 ठिकाणी केलेल्या कारवाईत रस्ते बांधकाम क्षेत्रात काम करणारी कंपनी व ताडपत्री, पॉलिमर, पेपरक्राफ्ट निर्मित करणाऱ्या कंपनी अशा 2 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या। केंद्रीय सरकारच्या खात्यात कापलेला टीडीएस वेळेवरती जमा करण्यात कसूर करणं व जमा न करणं या संदर्भात ही तपासणी करून रस्ते बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून 1,73,00,000 रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली। तर पॉलिमर क्षेत्रातील कंपनीने 50 लाख रुपयांची रक्कम जमा केली नसल्याचं दिसून आलंय। संबंधित कंपन्यांनी आयकर कायदा 1961च्या टीडीएस तरतुदींचं पालन करावं, असं आवाहन राहुल मोरे यांनी केलं आहे। शिवनेरी बॉईज अजंता हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर, शासकीय रक्तपेढी छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2026 रोजी सुमेध वृद्ध विहार N9 शिवनेरी कॉलनी येथे रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले। या आरोग्य शिबिराचं उद्घाटन नवनिर्वाचित नगरसेवक जीवन कपाळ हिवराळे, राहुल सोनवणे, महेश माळवतकर, गरीब फाउंडेशनचे सागर भाऊ आगळे, कुणाल साबळे, बीएसपीचे सचिन भाऊ महापुरे तसेच विश्वभूषण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर साबळे, शिवनेरी बॉईज ग्रुपचे सिद्धोधन खंडागळे, हर्षवर्धन जरारे, निलेश जरारे व ग्रुपचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आलं। शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केलं। शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, बीएमआय आदी तपासण्या करण्यात आल्या। अजंता हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपस्थितांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केलं। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी। टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे। तळमजला आणि पहिला मजला। संपर्क 8087771808। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें,
ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। बारामतीतील भीषण विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिच्या नातेवाईकांनी विमान कंपनीच्या कामकाजावरती गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। पिंकीने वैमानिकांचा अनुभवीपणा आणि विमानातील तांत्रिक त्रुटींविषयी कुटुंबियांकडे चिंता व्यक्त केली होती। बारामतीतील भीषण विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिच्या निधनाने मुंबईतील वरळीच्या सेंच्युरी मिल परिसर हळहळला आहे। नेहमीप्रमाणे उत्साहात कामावर जाताना आज अजित पवार यांच्या फ्लाईटमध्ये ड्युटी आहे असं वडिलांना अभिमानाने सांगणारी पिंकी आता कधीच परतणार नाहीये, या विचाराने कुटुंब आणि परिसरावरती शोककळा पसरली आहे। पिंकीचा भाऊ करण याने विमान कंपनीच्या कामकाजावरती गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। त्याच्या म्हणण्यानुसार 2 महिन्यांपूर्वीच एका उड्डाणादरम्यान मोठा अपघात थोडक्यात टळला होता। त्या घटनेनंतर पिंकीने वैमानिकांना अनुभवीचा आणि विमानातील तांत्रिक त्रुटींविषयी कुटुंबियांपुढे चिंता व्यक्त केली होती। त्यावेळच्या सेवेबाबत अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे। पिंकीचे वडील शिवकुमार यांनी जड अंतःकरणाने मंगळवारच्या आठवणी सांगितल्या। ती म्हणाली होती, मी नांदेडला जाते, सकाळी बातम्या पाहिल्या आणि काळजाचा ठोका चुकला असं ते म्हणाले। मुलीला मॉडेलिंगची आवड असतानाही आपण तिला एअर होस्टेस होण्यासाठी प्रोत्साहन दिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। पिंकी केवळ करिअर पुरती मर्यादित नव्हती, झोपडपट्टीतील गरीब आणि शोषित मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करण्याचं तिचं स्वप्न होतं। मी आता कमावती झाले आहे, मला या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे असं तिने अलीकडेच भावाशी बोलताना सांगितलं। तिच्या अकाली जाण्याने एका जिद्दी स्वप्नाळू तरुणीचा प्रवास अधुराच राहिला। कुमार माली, माझी मुलगी पिंकी शिवकुमार माली काल मला फोन करून सांगितले की पप्पा मी अजितदादा पवार बरोबर बारामतीला जाणार आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाईन, त्यांना ड्रॉप केला की। हे शेवटचे शब्द होते। या आठवड्यामध्ये लागोपाठ ही 4थी वेळ होती अजितदादा बरोबर तिची प्रवास। प्रायव्हेट चार्टेड फ्लाईट मध्ये एअर होस्टेस होती। 3 वर्ष ती इंडियन एअरलाइन्स एअरपोर्ट होती, तिकडनं मग ही प्रायव्हेट मध्ये झाली। आज किती वाजता निघाली वगैरे थोडं सविस्तर? सकाळी गेली होती आणि असा होईल मग जेव्हा टीव्ही लावला तर फ्लाईट क्रॅश झाला करून असा समजला अजितदादाचा, तर आमचे हातपाय सुजायला लागले। मग नंतर टीव्हीला ब्रेकिंग न्यूज मध्ये पिंकी माली दाखवला, तेव्हा एकदम आम्ही कन्फर्मच झालो। त्याच्या आधी काय तुम्हाला फोन आला का आज सकाळी? नाही बसायच्या आधी नाही, कालचंच बोलणं होतं की आज जाणार आहे करून। आम्ही टीव्ही लावल्यानंतर आम्हाला समजलं। किती वर्षाचे होते त्या? 29 वय होता, 12वी पास होती आणि इंग्लिश मीडियमनी लग्न झाला होता। त्यांचे मिस्टर लार्सन अँड टुर्बो कंपनीचे मॅनेजर आहे पुण्याला, आणि ती आपला भावाला एकमेव मुलगा आहे माझा, ते पायलट बनवणार म्हणून ही तिची स्वप्न होता। असं ती बघितली होती की पप्पा मैं करेगी करके। स्वभाव वगैरे कसा? तुम्ही आता जाताय का तिकडे बारामतीला? आता सचिन भाऊ अहिरचा फोन होता, ते दौंडला आहेत आणि ते मला फोन केले। आमचे घरगुती संबंध आहेत साहेबांची, ते
बोलले की मी जातो आणि तिकडनं काय होईल ते सगळं मी बॉडी इकडे मुंबईला पाठवायचं करतो. इथे आणणार आहेत. हा, इथं आणणार आहे. त्यांची VCR कंपनी आहे ते कलिनामध्ये. ते लोक फोन उचलत नाही म्हणून ते माझी मुलगी संतापली की कमी कमी ऍटलिस्ट फोन तर उचलायला पाहिजे की आम्हाला बॉडी कुठून भेटेल, असं झालेलं आहे. दादा गेल्याने सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं असल्याचं प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. त्यानंतर त्यांनी अजितदादांच्या अंत्यविधीला हजेरी देखील लावली. आपल्या दादाची दुःखद बातमी कळाली. आपल्या आदरणीय अजितदादांची बातमी कळाली. ते मनाला पटतच नाहीये. अनेकांना संपर्क केला, सगळ्यांनी सांगितलं, पण चॅनलवरती पण सुरू आहे, तरी पण विश्वासच बसायला तयार नाही की दादाचं अपघाती दुःखद निधन झालंय म्हणून. दादा म्हणजे खूप आता राज्याची खूप मोठी हानी झाली, खूप मोठं नुकसान झालंय. असा नेता होणे नाहीये. आता ही पोकळी भरूनच निघू शकत नाही कधी. पुऱ्या राज्यावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलाय. सगळ्या राज्यात दुःख आहे, सगळीकडे हळहळ व्यक्त केली. स्पष्टपणानं काम करणारे दादा. कोणाचं काम होणार असेल तर होणार म्हणणार, नाही म्हणले तर नाही म्हणणार. सगळ्याच लोकांचं याच्यामध्ये नुकसान झालं. सगळ्याच सर्वसामान्य, सगळ्याच सामाजिक प्रश्नाची जाण असणारे, म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या सामाजिक प्रश्नाची जाण असणारे दादा, ती खूप मोठी आता हानी झाली. सगळ्या जाती धर्माचे सामाजिक प्रश्न सोडवण्याचं काम दादा करत राहायचे. ते नुकसान आता कधी भरून निघणार नाहीये. खूप मोठी हानी राजकीय सामाजिक महाराष्ट्रातच नाही तर देशात असा धाडसी निर्णय घेणार असे दादा पुन्हा होणार नाहीयेत. की खूप शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य सामाजिक सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचं खूप मोठं नुकसान झालंय. आपल्याही समाजाचं खूप मोठं नुकसान झालंय. खूप मोठा सामाजिक राजकीय आधार दादा होते सगळ्यांचा. ही बातमी आत्ताही पटतच नाहीये. दादांचं अपघाती दुःख निधन झालंय म्हणून काय बोलावं काय कळतच नाहीये. दादा नाहीयेत, दादाचं अपघाती निधन झालंय, या बातमीवरती विश्वासच बसत नाही. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी मनपा हद्दीतील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी आरोग्य समुपदेशन कार्यशाळा पार पडली. यात मनपा हद्दीतील 228 तसेच महापालिकेच्या 32 शाळांमध्ये कार्यशाळा मनपा आरोग्य विभागाच्या वतीने हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जे श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या सानिध्यात विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत मनपा हद्दीतील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी आरोग्य समुपदेशन कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत मनपा हद्दीतील 228 तसेच महापालिकेच्या 32 शाळांमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. नारेगाव मनपा शाळेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा व सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर भामरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका काजवे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये संतुलित आहार, जंक फूडचे दुष्परिणाम, वैयक्तिक स्वच्छता, मोबाईल व स्क्रीन टाइम मर्यादा, मानसिक आरोग्य, किशोरवयीन समस्या व व्यसनधीनतेचे दुष्परिणाम, सिकल सेल ॲनिमिया, क्षयरोग मुक्त भारत याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. प्रश्नोत्तर व समुपदेशन सत्रांमधून विद्यार्थ्यांच्या शंका समाधान करण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करून त्यांना सक्षम व जबाबदार नागरिक घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय. सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आलाय. लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार अपेक्षित लोकप्रतिनिधींची निवड करण्यासाठी आपण मतदान करतो. मात्र मतदानाची टक्केवारी कमी असल्यास कमी लोकांचा प्रतिनिधी आपण निवडतो. जास्तीत जास्त लोकांना प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा टक्का अधिक असणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय.
राष्ट्रीय मतदान दिवस निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृती संदर्भात पथनाट्य सादर केलं. तसेच नव मतदारांना मतदान ओळखपत्राचं वितरण, ज्येष्ठ मतदार व महिला मतदारांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की महिला मतदारांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणं आवश्यक आहे. लोकांना मतदान हा अधिकार दिलाय. आपण आपले विचार, हक्कांबाबत जागरूक असावं, मात्र कर्तव्यासाठीही जागरूक व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. प्रास्ताविक देवेंद्र कटके यांनी केलंय तर अनिता खुणे यांनी आभार मानलेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अजित पवारांच्या विमान अपघाताआधीच फ्लाईट अटेंडंटने तांत्रिक बिघाडाची व्यक्त केली होती भीती. तर राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम, योग्य प्रतिनिधित्वासाठी मतदानाचा टक्का वाढणं आवश्यक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.